नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे फक्त आणि फक्त शेंगाची पोळी. तिळाचा वगैरे वापर करायचा नाही, फक्त शेंगदाण्यापासून पोळी बनवणार आहे. काही जणांना तीळ घातलेली पोळी आवडत नाही, फक्त शेंगदाण्याचीच पोळी आवडते. त्यासाठी मी इथं शेंगदाण्याची पोळी कशी बनवायची ती सविस्तर रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी आधी आपल्याला गव्हाची कणिक लागते. मी इथं 3 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात 1 कप एवढं मैदा घातले. कधी पण शेंगदाण्याची पोळी, कोणतीही पोळी बनवताना गव्हाच्या कणकीमध्ये 1 कप एवढं मैदा पीठ वापरलं ना, पोळी चांगलं होते आणि अगदी सुरेख बनतात. आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालून थोडं पाणी घालून एकदम गटसर असं कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता कणिक मळून झालेलं आहे. शेंगदाण्याचं कूट बनवून घेऊ. त्यासाठी मी इथं 3 कप शेंगदाणा घेतलेला आहे. शेंगदाणा कशी भाजायची पोळीसाठी ते मी एक तीळ आणि गुळाच्या पोळीमध्ये सांगितलेलं आहे. आता 3 कप शेंगदाणे घेतले, त्यासाठी 3 कप एवढं मी गूळ घेतलेला आहे. गूळ कधी पण घेताना शेंगदाणा आणि गूळ सम प्रमाणात घ्यायला पाहिजे. थोडंसं कमी पडलं तर चालेल, एखाद्या वेळेला जास्ती होऊ नये. आता शेंगदाणा गूळ दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक. वाटून घेतलेले गूळ आणि शेंगदाणा एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. अशाच पद्धतीने करून उरलेलं सगळं वाटून घेऊया. आता मी 3 बॅचमध्ये मी असं वाटून घेतलेलं आहे. वाटून घेतलेलं सारणला आता आपण थोडं पाणी घालून मळून घेऊया. पीठ कसं मळतो ना तसंच मळायचं आणि पाणीसुद्धा चांगलं गरम करून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, कारण गूळ असते. गुळामध्ये एकदम गरम पाणी घातले की गूळ विरघळून एकदम पातळ व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे चमच्याभरानेच पाणी घालायचं. जसं आपण गव्हाची कणिक मळतो तसं आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता गव्हाची कणकीची कन्सिस्टन्सी, मळून घेतलेले सारणची कन्सिस्टन्सी सेम असायला पाहिजे. आता आपल्याला पोळी कितपत मोठी हवं त्यानुसार आपल्याला अशा पद्धतीने छोट्या आकाराची गोळा बनवून ठेवायचे आणि पोळी बनवायला सोपं जाईल आपल्याला. आता मी हे सगळं आधी बनवून घेणार आहे, नंतर पोळी लाटायला घेणार आहे. आता सगळं बनवून झालेलं आहे. आता पीठ कसं झालं बघूया. आता पीठ देखील एकदम सॉफ्ट झालेलं आहे, चांगलं मुरलेलं आहे. आता छोटे आकाराचे अशा पद्धतीने गोळा घ्यायचा, पिठाचा गोळा. दोन्ही साईडला सुक्कं पीठ लावायचं आहे आणि छोट्या आकाराची टिकली लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला शेंगदाणे आणि गुळाची सारण बनायला सोपं व्हायला पाहिजे. आता त्याच्यात मी बनवून घेतलेले एक शेंगदाणे आणि गुळाची लाडू ठेवणार आणि आता अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. उरलेलं पीठ तिथंच फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. कणकेमध्ये सारण मळून पॅक करताना ना चांगल्या पद्धतीने पॅक करून घ्यायचे. कुठं तुटणे फुटणे ह्या गोष्टीचं पण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर सुक्कं पीठमध्ये बुडवायचं आणि अलगद आणि सावकाश हाताने दोन्ही साईडला आलटून पलटून चांगलं लाटून घ्यायचे आपल्याला पोळी अशा हे पहा. आता पोळी चांगलं लाटून तयार झालं आहे. थोडंही कुठं पण सारण बाहेर आलं नाही आणि थोडंही एका ठिकाणी पण तुटलं नाही आणि फुटलं नाही. आता ह्याला गरम तव्यामध्ये आपण दोन्ही साईडला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मी तवा आधीच गरम करून ठेवलं होतं. पोळीला जास्ती तवा गरम लागत नाही. गॅसचा फ्लेम एकदम बारीक करून 5 ते 10 मिनटं आधी तवा गरम करून ठेवायचं. त्यानंतर दोन्ही साईडला चांगलं लालसर होईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम प्रत्येक पोळी अशी फुगतील अशी बनतात. हे सगळं तुम्ही टिप्स अँड ट्रिक्स वापरला तर एकदम सुरेख अशी पोळी बनवून तयार झालेला आहे. चला तर मंडळी, एकदम मौसूत गुबगुबीत अशी शेंगदाण्याची पोळी बनवून तयार झालेला आहे. फक्त मी शेंगदाण्यापासूनच बनवलेला आहे. शेंगदाण्यापासून बनवण्याचं मागचं एकच कारण की माझ्या मिस्टरांना तीळ घातलेली पोळी अजिबात आवडत नाही, फक्त शेंगदाण्याची पोळी आवडतात. आणि सोलापूरच्या साईडला फक्त शेंगदाण्याची पोळी वेगळं आणि तीळ आणि शेंगदाण्याची पोळी अशी 2 प्रकारचे पोळी बनवलं जातं संक्रांतीच्या वेळेला. ते पण संक्रांतीच्या आधी 3 दिवस आधी हे पोळी बनवलं जातं. आणि हे पोळीची रेसिपी अपलोड करायला मला खूपच वेळ लागलं. त्यासाठी आज मी अपलोड करते संक्रांतीच्या दिवशी. तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा आहे माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. आता एकही पोळी न तुटता न फुटता एकदम मौसूत अशी शेंगाची पोळी बनवून तयार झालेला आहे.
शेंगदाण्याची पोळीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.